मला वाटतं की मी जेव्हा वळून माझ्या आयुष्याकडे बघते तेव्हा मला असं म्हणावंसं वाटतं की टू गुड टू बी ट्रू. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर आणि दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज दिल के करीबमध्ये आपल्याला भेटायला आली आहे द क्वीन ऑफ द मराठी अँड हिंदी फिल्म इंडस्ट्री, मृणाल कुलकर्णी. मृणाल, वेलकम टू दिल के करीब. माय प्लेजर. यू हॅव बीन रिअली डुईंग व्हेरी वेल. आणि दिल के करीबचे मी एपिसोड्स बघितले, बघते. आणि मी तुला इतकी वर्ष ओळखते की फॉर यू ऑल्सो ॲज अन ॲक्टर or a celebrity, I can see your growth too. आणि शो खूपच छान आहे. आपली मैत्रीण मनीषा याच्यात इन्वॉल्ड आहे, त्याच्यामुळे हा एक आता मैत्रिणींचा कट्टा झाला आहे आज. सो इट्स नो मोर अ फॉर्मल इंटरव्ह्यू काय. थँक्यू सो मच. आणि हे सगळं कौतुक म्हणाल कमिंग फ्रॉम यू इज रिअली टू मच फॉर मी. माय गॉड. पण मला सांग की तू ज्या कुटुंबात जन्माला आलीस, म्हणजे एवढं मोठं कुटुंब, एवढं मोठं घराणं, ज्याच्यात गोनी दांडेकर तुझे आजोबा, सुप्रसिद्ध लेखक, त्यानंतर तुझे आई वडील दोघंही लेखक आणि अध्यापक सुद्धा, आणि त्यानंतर तू ज्या घरात लग्न करून आलीस तिकडे तर म्हणजे एक वकील, नवरा वकील, सासू डॉक्टर आणि सासरे तर एवढे मोठे कलाकार. सो ही अशी कुटुंब असताना तुझी ॲक्ट्रेस म्हणून ग्रोथ कशी झाली आणि ॲक्टिंग करिअरवरती कसा परिणाम झाला? मला वाटतं की मी जेव्हा वळून माझ्या आयुष्याकडे बघते तेव्हा मला असं म्हणावंसं वाटतं की टू गुड टू बी ट्रू. कारण मी असं बघते की बहुतेक जणांना हे भाग्य नाही मिळत. म्हणजे टू बी एबल टू गेट बॉर्न इन अ फॅमिली लाईक दॅट, जी संस्कारी फॅमिली आहे, ज्यांच्या घरामध्ये वाचनाचे, लेखनाचे, इतिहासाचे संस्कार हे आपोआप बाळकडू, म्हणजे त्याच्यात नॉर्मलच होतं. ते त्या घरात वाढल्यावर तुमच्यावर हे संस्कार न होणं हे शक्यच नव्हतं. सो अशा एका घरात तुम्ही जन्म घेता तेव्हा तुम्हाला त्याचे खूप फायदे असतात आणि ते सगळ्यांना मिळतात असं मला नाही वाटत. तर मला ते मिळाले, जन्मतः मिळाले, आणि त्याचा मी स्वतःवर संस्कार तो करून घेऊ शकले. आणि देन आय फेल इन लव्ह विथ अ पर्सन हू इज अ व्हेरी बॅलन्स्ड पर्सन. आणि आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत, त्यामुळे ते नवरा बायको वगैरे असं काही नातं नाही आहे. कधी कधी मला त्याचं वाईट पण वाटतं, त्यालाही वाटत असेल. पण वी आर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. आणि अशी रिलेशनशिप तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची रिलेशनशिप असणं इज अनदर ब्लेसिंग आय थिंक. आणि माझे सासूबाई डॉक्टर आहेत, तो आत्ता उल्लेख केला, सासरी अभिनेते आहेत, त्यामुळे त्यांना फील्डबद्दल माहिती होतं, त्यांना माझ्याबद्दल माहिती होतं, व्हॉट काइंड ऑफ पर्सन आय एम माहिती होतं. त्यामुळे ते फुल हार्टेड सपोर्ट मला मिळाला. आणि त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट सुलेखा मला अशी वाटते की नाही म्हटलं तरी असं असतं ना की आईवडिलांना कौतुक वाटतं की आपल्या मुलीनी एक चांगलं करिअर केलं. सासू सासऱ्यांना कदाचित कौतुक वाटेल की बा आमची सून बघा किती छान करते. नवऱ्याला ते आपलंच आयुष्य असतं दोघांचं मिळून, त्याच्यामुळे त्याला अभिमान वाटेल म्हणून तो कुठेतरी कोऑपरेट करेल, कॉम्प्रोमाइज करेल, तुम्हाला सपोर्ट करेल. पण मुलांनी तुम्हाला सपोर्ट करणं हा सगळ्यात टफ मुद्दा आहे. कारण आपण त्याचा वेळ कितीतरी काढून आपल्या कामाला देत असतो, मुलांचा वेळ काढून. त्याच्यामुळे मला वाटतं की विराजसनी मला सपोर्ट करणं आणि टेकिंग प्राईड इन व्हॉट वन्स मदर डज हे माझ्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट की ज्या घरात मी जन्माला आले त्या घराचं म्हणून जे काही मी घेऊ शकले त्याचाही मला खूप आनंद होतो. मला कुठलीही घाई नव्हती स्वतःला सिद्ध करायची. मी व्यवस्थित लग्न झालं, स्वामी तोपर्यंत झालेलंच होतं, आणि मी त्यानंतर MA पूर्ण केलं, माझं MPhil झालं. आणि कुठेतरी ना या सगळ्या शिक्षणाचा माणूस म्हणून तुमच्यावर खूप परिणाम होतो. आणि तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य कसं कॅरी फॉरवर्ड करता
त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आय ऑलवेज फील की खूप रूटेड फॅमिली आहे माझी, संस्कार आहेत. आणि गमतीने मला रुचिर म्हणतो आता ऑलमोस्ट 27-28 वर्ष माझी करिअर झाली, पण ह्या बाईला हलवता म्हटलं तरी ती जमिनीवरनं तिचे पाय हलत नाहीत असं तो गमतीने मला म्हणतो. सो ते जे कुठेतरी ग्राउंडेड असणं आहे ना, ते तुमच्या संस्कार आणि शिक्षण याच्यातूनच येतं, बाकी कशातून ते नाही येऊ शकत. खरं खरं. सो आय एम ब्लेस्ड. ट्रू. तू ॲक्ट्रेस आहेस, रादर तू सुपरस्टार आहेस. तुझा मुलगा विराजस सुद्धा आता खूप उत्तम काम करायला खूप छळतेस तू त्याला, मला फार वाईट वाटतं, पण खूप छान काम करतेस, राग येतो तुझा एकदम. थँक्यू. सो आणि सासरे बुवा तर अतिशय मोठा ॲक्टर होतेच. तुझ्या कुटुंबामध्ये रुचिर कुलकर्णी म्हणजे तुझा नवरा हाही ॲक्टर आहे, आणि तुझी बहीण मधुरा जी आता लंडनला असते, आय थिंक अमेरिकेत असते. ओके. सो हे दोघं सुद्धा ऍक्टर आहेत, पण हे ऍक्टर आहेत हे विशेष कोणाला माहिती नाहीये, आणि ते उत्तम ऍक्टर आहेत. त्यांना असं कधी वाटलं नाही की करिअर करावं? आय बिलीव्ह वाटलं असणार कधीतरी, पण सुलेखा मला वाटतं की तुझी पण आता एवढी करिअर झाली, या क्षेत्रामध्ये तुम्हाला टॅलेंट, मेहनत, कुठेतरी स्वतःला सतत ॲकोमोडेट करायची सवय आणि लक, या 4 गोष्टी लागतात. आणि या 4ही गोष्टींचा जेव्हा मिलाफ होतो तेव्हा तुमची करिअर घडते. अदरवाईज लोक येतात जातात. माझ्या बहिणीच्या बाबतीत सांगायचं तर ती मला नेहमी म्हणते की तू एवढा पेशन्स ठेवतेस, रोज जायचं, ते रोज करायचं, बिकॉज शी इज इंटरेस्टेड इन डिफरंट थिंग्स. म्हणजे शेवटी तुमची पॅशन काय आहे ती शोधून काढणं हे महत्वाचं आहे. आणि इफ ऍक्टिंग इज नॉट युअर पॅशन, म्हणजे तुम्हाला ते आवडतं करायला इज अ डिफरंट थिंग, बट इफ इट इज नॉट युअर पॅशन यू कांट हॅव अ करिअर लाईक दॅट. आणि रुचिरच्या बाबतीत बोलायचं तर तो माझ्यापेक्षा जास्त ऍक्टिंग करतो. विचार का? कारण तो वकील आहे आणि त्याला रोज कोर्टात ऍक्टिंग करावी लागते. त्याच्यामुळे तो मला चिडवतो कधी कधी की तुम्ही काय ऍक्टिंग कराल, अशी ऍक्टिंग आम्ही तिथे करतो. बट येस, ही इज अ व्हेरी गुड, व्हेरी फाईन ऍक्टर. आणि नुकतंच आम्ही एक जाहिरात केली एकत्र. अच्छा. म्हणजे या करोनाच्या सुरुवातीलाच जेव्हा बंद झालं होतं, लॉकडाऊन होता सगळा, तेव्हा एक ऍड आली आमच्याकडे, आणि इतकी गंमत की ती अशी संयुक्त आली की विराजस हा ट्रेंड रायटर डिरेक्टर आहे. रेड लेबल कडून त्याला विचारणा झाली की ही ऍड तू करशील का शूट, कारण एव्हरीबडी इज लॉकडाऊन, आणि बिकॉज somehow they knew की रुचिर ऑल्सो कॅन ऍक्ट. तर रुचिर आणि माझ्यावर चित्रित केली ती आणि विराजसनी शूट केली. रेड लेबल टी. मी बघितली ती जाहिरात, पण ते रुचिर होतं हे माझ्या लक्षात नाही. रिअली? येस येस येस. तू खूप वर्षात भेटली नाही. हो हो हो. तू चहाचा कप नेऊन बाहेर ठेवते कोविड पेशंट. ओके ओके, मी पाहिली, पण माझ्या लक्षात आमच्या घरात पुण्यात शूट केलेली आहे. रिअली? ओके. खूप छान जाहिरात आहे ती. आणि ती विराजसनी डिरेक्ट केली. क्या बात आहे. कारण त्या एजन्सीला माहिती होतं की विराजस इज अ ट्रेंड रायटर डिरेक्टर. सो त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही हे करू शकाल का घरच्या घरी. तो इट वॉज अ ह्यूज टास्क ऍक्च्युली, कारण आपल्याला एरवी इतक्या स्टाफची सवय असते, पर्सनल स्टाफ असतो आणि शूटिंग करणारी सगळी माणसं, पण मग त्या कब्बशा पण आपणच सिलेक्ट करायच्या, त्या त्यांना पाठवायच्या की हे चालणार आहे का, ते चालणार आहे का, मग ट्रे हा चालणार आहे का, घर हे चालणार आहे का, इथून करू शकतो का, ही खोली ती खोली. सो इट वॉज गुड 2 days फन. पण हे रुचिरनी आणि मी एकत्र केलेलं पहिलं काम आहे. आणि ही डिड इट सो वेल. मला खूप गंमत वाटली, कारण ती ऍड खरं तर त्या पुरुषाच्या सेंट्रिक होती. म्हणजे माणसं कोविड करून जे एकमेकांना टाळतात किंवा असं एक चष्म्यातनं बघतात, तर तसं ते बघितलं नाही पाहिजे. तर इट वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन फॉर हिज कॅरेक्टर इन दॅट ऍड. सो आम्ही त्याला चिडवत होतो, बघ तू मेन ऍक्टर आहेस आणि मी काय सहाय्यक अभिनेत्री आहे इथे. बट वी हॅड ग्रेट फन. सो बेसिकली कुटुंबाचा म्हणजे भरपूर सपोर्ट होता तुला, सासरकडून सुद्धा. हो. आपल्या क्षेत्रात स्त्रियांना सासर माहेर दोन्हीकडून
सपोर्ट असणं कितपत गरजेचं आहे असं तुला वाटतं? अत्यावश्यक आहे, अत्यावश्यक आहे. आणि खूप कमी माणसं अशी असतात की ज्यांना सुनेची पॅशन समजते. मुलीची पॅशन समजून सुद्धा कधी कधी या क्षेत्रात यायला आईवडील नाही म्हणतात. तर सासरी गेलेल्या मुलीची पॅशन समजून घेऊन तिला काम करू देणं आणि फुल हार्टेड सपोर्ट देणं. म्हणजे विराजस 15 वर्षाचा होईपर्यंत माझ्या सासूबाईंनी सांभाळला आणि मी जवळजवळ 25 दिवस महिन्यातले मालिकांमध्ये व्यस्त असायची. त्या हिंदी मालिका असायच्या, त्यामुळे त्याचं शूटिंग पुण्यात होणं शक्यच नव्हतं. तर मला कुठेतरी ना असा कॉम्प्लेक्स यायचा की मी असं ह्याला सोडून जाते. आणि विराजस वॉज 2.5 जेव्हा मी कामाला सिरियसली सुरुवात केली. म्हणजे त्याच्या आधी मी स्वामी आणि श्रीकांत 2 मालिका, एक मराठी एक हिंदी केली होत्या, एक चित्रपट पण केला होता. पण करिअर अशी नव्हती, ते जस्ट बाय द वे टाईप्स होतं. कारण शिक्षणही चालू होतं, तेव्हाच लग्न झालं, लगेच विराजस झाला. सो फुल फ्लेजेड करिअर जेव्हा सुरू झाली तेव्हा विराजस वॉज 2.5. आणि त्याचा एक गमतीचा किस्सा आहे की संजय खान तेव्हा ग्रेट मराठा नावाची सिरियल करत होता आणि इट वॉज अ हिस्टॉरिकल सिरियल. तर खूप जणांनी त्याला माझं नाव सजेस्ट केलं की तेव्हा स्वामीचा तो पगडा होता लोकांच्या मनावर, तर हिस्टॉरिकल कॅरेक्टर होतं मृणाल. तर संजय खानचा एक दिवस फोन आला आणि तेव्हा त्याची टिपू सुलतान सिरियल जस्ट संपली होती. इट वॉज अ ह्यूज सिरियल. आणि त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की आय वुड लाईक टू सी यू. तर मी म्हटलं कशासाठी? तर म्हणे की मी असा एक शो करतोय ग्रेट मराठा आणि इट्स बेस्ड ऑन अ मराठा हिस्ट्री, सो आय वुड लाईक यू टू बी अ पार्ट ऑफ इट. तर मी म्हटलं की मी नाही आत्ता करू शकत बिकॉज आय हॅव अ व्हेरी स्मॉल बेबी ॲट होम आणि आय लिव्ह इन पुणे, सो इट्स नॉट पॉसिबल फॉर मी. तर ते म्हणे की तू मीटिंग करायला तर ये, नुसतं भेटायला तर ये. सो मी गेले, मुंबईत आले मीटिंग करायला. आणि सुलेखा मी स्वामी केलं होतं आधी. ती एक रिजनल मराठी मालिका होती, हिस्टॉरिकल होती. गजानन जागीरदारांसारखा दिग्दर्शक होता. लहान होते मी तेव्हा, अगदीच 16 वगैरे वर्षाची होते. माझं लग्न झालेलं नव्हतं. आता माझं लग्न झालं होतं, मला मुलगा होता. मी मराठी सिरियल ही कशी असते, कशी शूट होते बघितलं होतं. त्यातल्या कॉम्प्रोमाइजेस त्यातली मला लक्षात आली होती. आणि मी म्हटलं हिस्टॉरिकल सिरियल. पण मी टिपू सुलतान पण पाहिलं होतं बिकॉज इतिहास हा माझा अत्यंत आवडीचा विषय. तर म्हणून मी गेले भेटायला. आणि मी जाता क्षणी माझ्या असं लक्षात आलं की हे खूप वेगळं आहे. तिथे गेल्या एक हिस्टोरियन्सचं ऑफिस होतं वेगळं, की ते केवळ हिस्ट्रीचा अभ्यास करायला आणि स्क्रिप्टला इनपुट्स द्यायला बसलेले होते. अभ्यास त्यांचा रोज चालू असायचा. एक अख्खं कपड्यांच्या रिसर्चचं सेक्शन होतं. आणि ना आय रिअली गॉट इम्प्रेस्ड द वे दे आर डुईंग इट. आणि मी संजय खानना भेटले तर ते म्हणाले की मी तुला काम करणार का असं विचारत नाही आहे, मी तुला 2 रोल्स ऐकवणार आहे आणि यू हॅव अ चॉईस, तुला काय करायचं आहे. तर एक रोल होता महादजी शिंदे यांच्या पत्नीचा आणि एक होता अहिल्याबाई होळकरांचा. तर त्यांनी ते मला छान ऐकवले रोल्स आणि मला म्हणाले की मला माहिती आहे तू नाही म्हणणार आहेस, पण तुला जर करायचा झाला तर तू कोणता रोल करशील. तर मी म्हटलं की मी अहिल्याबाई होळकरांचा. ते म्हणे का? शी इज अ विडो, डिग्लॅमराइज्ड. तर मी म्हटलं फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव नो अट्रॅक्शन फॉर ग्लॅमर. सेकंडली एका मोठ्या पुरुषाची बायको होण्यापेक्षा जी बाई स्वतः इतकी कर्तृत्ववान होती तिचा रोल करणं मला आवडेल, इट्स ऑब्वियस. तर ते म्हणाले की ऑन युअर टर्म्स नाव. आय वॉज लाईक व्हॉट? तर म्हणे की तू तुझ्या पद्धतीने कर, तुला काय हवं ते डिमांड कर आणि आय वॉन्ट यू ओनली टू प्ले दॅट रोल. तर मी म्हटलं खरंच माझ्या ह्या तू म्हटलीस तसं या माझ्या कौटुंबिक अडचणी आहेत, याला तुम्ही काय करणार आहे? माझ्या मुलाचं वय नाही वाढवणार तुम्ही. आणि पुण्याहून माझं डिस्टन्स शूटिंग जयपूरच्या पुढे 40 किलोमीटर सामोद पॅलेस नावाचं ठिकाणी तिथे व्हायचं. तर मी म्हटलं हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे मला आत्ता. आणि तेव्हा एक्सप्रेसवे नव्हता, पुण्याहून ट्रॅव्हल करून मुंबईला यायचं, मुंबईहून फ्लाईट पकडायचं, फ्लाईटनी जयपूरला उतरायचं, जयपूरहून परत पुढे. सो इट वॉज इम्प्रॅक्टिकल. तर ते म्हणाले की काय काय मुद्दे आहेत तुझे ते मला लिहून दे आणि आय विल टेक केअर ऑफ इट. आणि त्यांनी मग मी, माझा स्टाफ, विराजस आणि केअरटेकर एवढी तिकीटं त्यांनी मला दिली. मला पुण्याहून न्यायला गाडी यायची आणि आय यूज टू कम टू मुंबईहून फ्लाईटहून जयपूरहून सामोद पॅलेस आणि मग तिथे आम्ही राहायचो.
8-8, 10-10 दिवस राहून अख्खं शूट त्या महिन्याचा चंक करून परत. इट वॉज नॉट अ डेली सोप, त्यामुळे ते शक्य झालं. पण तरी 45 मिनिटाचा एपिसोड म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक अ डेली सोप. सो मी गमतीने असं म्हणते की माझ्या करिअरला 2 माणसांची खूप मदत झाली. एक म्हणजे संजय खान, अँड ही डझंट नो अबाउट इट की किती त्यांनी मला सपोर्ट केला. आणि दुसरं माझ्या सासूबाई, त्या मला म्हणाल्या, म्हणजे 2.5 वर्षाचं मूल घेऊन जायला परवानगी देणं एका डॉक्टर सासूनी वॉज व्हेरी टफ. आणि त्या सुद्धा केअरटेकर म्हणून बरोबर यायच्या कधी कधी, मग असा कबिला घेऊन जायचे मी सेटवर. सो तिथे माझ्या लक्षात आलं की एखाद्या माणसाला हेच कास्टिंग पाहिजे, म्हणजे हेच पाहिजे, हे एक महत्त्वाची गोष्ट असते कास्टिंगच्या संदर्भात. मला संजयची आठवण येते, सुरकरची, या बाबतीत. तो नेहमी म्हणायचा की तुम्ही कास्टिंग परफेक्ट करा, मग 50% तुम्ही जिंकलेलं आहे. पण ते जर चुकलं तर मग तुम्हाला खूप एक्स्ट्रा एफर्ट्स घालायला लागतात. सो नोईंगली अननोईंगली संजय खान वॉज पर्सन की ज्याच्यामुळे मी हिंदी मालिका परत करायला सुरुवात केली. आणि दुसरं म्हणजे सासूबाई. मग पुढे पुढे थोडी कम्फर्ट लेवल आल्यानंतर कधी कधी विराजसला मी ठेवून पण यायला लागली, कारण बरेच दिवस चालली सिरियल. आणि तेव्हा त्या मला म्हणायच्या की हे बघ, मी त्याची आजी आहे आणि डॉक्टर आहे, आणि तू एवढी लहान आहेस, तू काय करणार आहेस माझ्यापेक्षा जास्ती. सो यू बेटर टेक केअर ऑफ युअर करिअर. वी रिअली आर प्राऊड ऑफ यू. आणि द काइंड ऑफ पर्सन यू आर ही आम्ही तुला लहानपणापासून ओळखतो, आणि तुला त्यातल्या ग्लॅमरचं अट्रॅक्शन नसून यू वॉन्ट टू डू समथिंग पॅशनेटली इन युअर फील्ड, हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तू लढ, हम तुम्हारे पीछे है. सो एका सुनेसाठी एका सासूनी असं म्हणणं इज अ बिग थिंग. हे मला आत्ता खूप जाणवतं. तेव्हा मला असं, म्हणजे मी त्यांना पण माझ्या आईवडिलांसारखंच गृहीत धरलं होतं, कारण मी ॲक्च्युली आय ग्रू अप इन दॅट हाऊस. लग्नाच्या खूप आधीपासून आमची ओळख होती, आणि लग्नही लवकर झालं. त्याच्यामुळे आता तर लग्नाच्या आधीची वर्षांपेक्षा कितीतरी जास्ती वर्ष मी त्या घरात आहे. सो इट वॉज अनादर सेट ऑफ पेरेंट्स फॉर मी. आणि असे सपोर्ट्स असल्यावर का नाही काम करायचं चांगलं. नाही, पण अशी माणसं भेटणं सुद्धा म्हणजे भाग्य लागतं. प्रश्नच नाही. तू आत्ता हा जो किस्सा सांगितलास त्याच्यावरून मला आणखीन एक किस्सा आठवतोय, आणि तुझ्या आयुष्यात अशी माणसं असणं भाग्याचं आहे म्हणून मला आठवतोय किस्सा. अवंतिकाचं जेव्हा कास्टिंग चालू होतं त्यावेळेला खूप नावं आली होती, खूप मोठी मोठी नावं आली होती तुझ्या बरोबरीची. त्यावेळेला स्मिताताईंनी सुद्धा माझ्यासमोर मीटिंग्स व्हायच्या आमच्या घरात. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मृणालसाठी म्हणून आपण अख्खं युनिट पुण्यात शिफ्ट करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप नावं ठेवली होती ना तेव्हा. नाही, मला आठवतंय, कारण स्मिताताई कायम तुझ्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या. हो, कायम. आणि तुझ्यासाठी म्हणून ते अख्खं शूटिंग आपण पुण्यात केलं होतं. मी म्हणून म्हणते, म्हणजे स्मिताताई माझ्या सासूबाई होत्या किंवा त्या खूप ग्रेट होत्या म्हणून म्हणत नाहीये, पण तुझं भाग्य आहे. प्रश्नच नाही. म्हणजे अशी माणसं मला खूप कमी भेटली आहेत खरंच. आणि खूप खूप कमी लोकांना भेटतात. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं ना, टू गुड टू बी ट्रू. मी कधी पुढे आत्मचरित्र लिहिलं तर आमच्या एका मित्रांनी मला हे नाव सुचवलं की तू टू गुड टू बी ट्रू असं नाव दे, कारण योग्य वेळेला तुम्हाला योग्य ऑफर्स येणं. म्हणून आता ना खूप मुली किंवा त्यांचे आईवडील मला कधी भेटले तर म्हणतात आमच्या मुलीला पण तुमच्यासारखं काम करायचं. तर मी म्हणते की आय कांट गॅरंटी यू किंवा आय कांट गाईड यू ऑन दॅट. कारण मला 16व्या वर्षी स्वामी मिळालं आणि नंतर सगळं मला ऑन द प्लॅटर मिळालं. मी घ्यायचं तर क्रेडिट एकाच गोष्टीचं घेईन की मी अनेक गोष्टींना नाही म्हटले, की मला जे नव्हतं करायचं ते मी नाहीच केलं, बिलकुल नाही केलं. आणि दुसरं म्हणजे मी माझ्या सेंटर्ड भूमिका निवडल्या. म्हणजे मी पहिल्या वेळेला जसं म्हटलं होतं की मला कोणाची तरी बायको म्हणून रोल करण्यात काही फारसा इंटरेस्ट नाही आहे. इट शुड बी अराउंड मी. आणि तरीही मी 22 हिंदी सिरियल्स केल्यात, मी 4 मराठी सिरियल्स केल्यात आणि जवळजवळ 25 चित्रपट केलेत. आणि ऑलमोस्ट ऑल ऑफ देम आर मी सेंटर्ड. म्हणजे मी सेंटर्ड असं म्हणत नाही, पण ती व्यक्तिरेखा स्ट्रॉंग होती त्याच्यातली. त्या व्यक्तिरेखेला काहीतरी सांगायचं होतं म्हणून तो चित्रपट बनला होता. सो ह्याच्यासाठी एक पेशन्स लागतो.
ह्याच्यासाठी ग्राउंडेड मन लागतं की येईल तर ते घ्यायचं आहे का मला, येईल ते करायचं आहे का. नाही तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी चॅलेंज असेल तरच मी करेन, नाही तर मग ठीक आहे मी नाही करणार. मला इतर पुष्कळ आवडीनिवडी आहेत. आणि सुलेखा ऑनेस्टली मी असं सांगते, पहिल्या दिवसापासून माझं हेच म्हणणं आहे की हे पैसे मिळवण्याचंही साधन आहे, नो डाऊट अबाउट इट. पण किती पैसे लागतात आयुष्यात आणि आपल्याकडे किती पैसे आहेत याचा एक कुठेतरी अंदाज घ्यायला पाहिजे ना. माझे महिन्याचे किती दिवस भरले आणि इंटू मला काय चेक मिळतो, ह्या एवढंच नाही आयुष्यात इम्पॉर्टंट. तुम्ही जगात फिरणं आवश्यक आहे, तुम्ही खूप बघणं आवश्यक आहे, तुम्ही तुमचा विचार करणं आवश्यक आहे, तुम्ही चांगल्या माणसांच्या संगतीत राहणं आवश्यक आहे, तुम्ही चांगल्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. आणि हे सगळं मिळून तुम्ही बनता आणि ते तुमच्या कामात दिसतं. सो नुसतं सतत काम करत राहणं इज नो फन. आय डू अंडरस्टँड दॅट. पण ॲक्च्युली मला हाच तुला प्रश्न विचारायचा होता, तू नवीन मुलांना काय सांगशील? कारण जसं मी अनेक वेळा म्हणते की बाकी सगळे 9 to 5 जॉब करतात, सकाळी बॅग घेऊन कामाला जातात, संध्याकाळी 5-5:30ला घरी येतात. तसंच आपलं सुद्धा काम आहे, आपलं घर चालतं आपल्या कामावर. ओके, आपण जरी कलाकार असलो तरी. आणि काही लोकांना खरंच येईल ते काम करायची गरज पडते, कारण त्यांना घर चालवायचं असतं. तुला सपोर्ट होता तुझ्या घरच्यांकडून, तुला फायनान्शियल बॅकिंग मे बी असेल, पण बऱ्याच जणांना ही लिबर्टी नसते, ही लीजर नसते, ही लक्झरी असते त्यांच्यासाठी. तेव्हा येईल ते काम करणं गरजेचं असतं. मग एक पॉईंट येतोच जेव्हा कलाकाराच्या आयुष्यात फ्रस्ट्रेशन येतं की माझ्या मनाला येईल ते मी काम करू शकलो नाही, म्हणून मी आज तो पीक गाठला नाही जिथे मला असायला हवं होतं. बरोबर आहे. सो तू अशा मुलांना काय सांगशील? मी हे नेहमीच सांगते की मला सपोर्ट मिळाला याच्याबद्दल मी देवाचे आभार मानते. किंवा माझी माणसं माझ्या मागे उभी राहिली, त्यांना माझी पॅशन दिसली आणि दे बिलीव्ड इन मी. आणि मी पण त्यांना विश्वास वाटेल असंच वागले कायम. हे दोन्ही बाजूनी असतं. म्हणजे त्यांनाही तो विश्वास वाटायला पाहिजे की ही जाऊन वेगळं काहीतरी करते, ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे फॉर अ हजबंड टू सेंड हिज यंग वाईफ टू अनादर सिटी आणि तिथे तिला परमिशन नाही म्हणणार, पण तो विश्वास तिच्याबद्दल वाटणं आणि तो विश्वास आपल्यालाही सार्थ ठरवायला लागतो. सो तू म्हणतेस ते अगदी खरं आहे की माझी गोष्ट आपण सोडून देऊया, कारण असं सगळ्यांच्या आयुष्यात नाही घडत अनफॉर्च्युनेटली. आय प्रे टू द गॉड की ज्यांना पॅशनेटली काम करायचं त्यांना सगळ्यांना असंच आयुष्य, असंच करिअर मिळू दे. पण नाही मिळत अनेक लोकांना, हे अगदी खरं आहे. तेव्हा त्यांना हा बॅलन्स करतच काम करावं लागतं, त्याला काहीही इलाज नाही. तरीही कुठेतरी हा विचार करायला पाहिजे माणसांनी की माझ्या नीड्स काय आहेत. एक ना कुठेतरी पोहोचल्यावर तुम्ही संतुष्ट आहात की नाही हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि ते तुम्ही राहू शकता, म्हणजे ह्याला एंडच नाही आहे. म्हणजे आपण खरं तर दुसऱ्याबद्दल बोलण्याची मला असं बोलू नये बिहाइंड द बॅक कोणाच्या. मी आत्ता अमिताभ बच्चन सरांबरोबर एक जाहिरात केली आणि आपण सगळेच आता हळूहळू थोडंसं असं म्हणतो की प्रत्येक जाहिरातीत तेच दिसतात आणि म्हणजे आता बास की आता काय. पण कुठेतरी पॅशन ही वेगळी गोष्ट आहे आणि पैसे मिळवणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि कोणाला कुठे थांबून काय करायचं आहे हे ठरवणं ही अगदीच वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे एखादा माणूस म्हणेल की माझं बेसिक घर झालं ना, माझं घर चालेल एवढे पैसे मी मिळवलेत ना, आता मला बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. माझा मुद्दा हा आहे की महिन्याला तुम्हाला किती पैसे कमवायला लागतात हे गृहीत धरून सुद्धा तुम्हाला इतर गोष्टींमध्ये तुमचा असलेला इंटरेस्ट हा जागा ठेवायला पाहिजे. बिकॉज तेच तुम्हाला तुमच्यातली पॅशन जागी ठेवतं आणि तुम्हाला एक चांगला कलाकार बनवतं. म्हणजे हे ना तुला सांगू मी, हे ॲक्टिंगशी संबंधित नाही आहे, पण तुम्ही माणूस म्हणून कसे आहात तेच तुमच्या ॲक्टिंगमधनं दिसतं. तुमचे अनुभव दिसतात, कारण स्पॉन्जसारखे अनुभव घेत बाहेर नाही फिरलं तर ते दिसणार कसं आहे. मग तुम्ही तेच काम करत राहता आणि तुम्हाला ते चालणार असेल तर दॅट इज फाईन. पण हे तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. आणि कलाकारांमधली असंतुष्टता
ही परिस्थितीमुळे येतेच, काही प्रश्नच येत नाही त्याच्यात. स्वतःला जज करणं हेही कुठेतरी शिकायला पाहिजे. आणि बच्चन साहेबांकडे एवढ्या गाड्या आहेत म्हणून तेवढ्या गाड्या होईपर्यंत मला काम करायला पाहिजे, नाही तर मी खुश नाही आहे, हेही अनरिअलिस्टिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक स्वतःचा ग्राफ ठरवायला पाहिजे. मी ठरवताना माझी मूल्य ठरवली होती फक्त, की मला आय डोंट वॉन्ट टू रन अराउंड द ट्रीज, विच आय डिंट. दुसरं म्हणजे ग्लॅमरच्या नावाखाली मला काही भलती गोष्ट करायची नाही. की मला ना सुलेखा, मी हे नेहमी सांगते, आय एम व्हेरी क्लिअर, की मला ज्या सासू सासऱ्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, माझ्या नवऱ्याने मला एवढा सपोर्ट केला, माझ्या मुलाने मला सतत ही लुक्स अप टू मी फॉर व्हॉट आय एम टुडे. तर असं नाही मला वाटतं का मग की हे नको टी व्हीवर लागायला, हे माझं प्लीज बघू नका कोणी, असं एक फक्त मी ठरवलं होतं. आणि आय स्टक टू दॅट. खूप अशा ऑफर्स आल्या की जेव्हा लोकांना वाटायचं तू काय वेडीस का, नाही का म्हणतेस, पण मला नव्हतं करायचं ते. सो आय डिडंट डू इट. ह्याच्यात फार मी आहे असं नाही, पण त्यामुळे मी आज समाधानी आहे त्याच्यामुळे, की मला करायचं होतं ते मी करू शकले, जे मला नाही करायचं ते मी नाही केलं. ह्याच्यामध्ये लोकांना कदाचित पॉम्पस पण वाटेल मी, किंवा कदाचित असं वाटेल की वेल शी कुड अफोर्ड टू डू दॅट, असंही वाटेल, पण इज माय लाईफ. मग मी कोणाला तरी मिळत नाही म्हणून मी ते काम का करू, इफ आय डोंट वॉन्ट टू डू इट. तर प्रत्येकाला स्वतःचा मार्ग शोधायला लागतो. स्वतःच्या एन्झायटीजना, स्ट्रेसना, डिप्रेशनला, असंतुष्टतेला तोंड द्यावं लागतं आणि त्यातूनच मार्ग काढावा लागतो. शेवटी तुम्हाला ज्या ऑफर्स येतात त्या तुम्हाला येतात, किंवा तुम्हाला ज्या नाही येत ते तुम्हाला मिळवावं लागतं. त्याच्यात काही आणि एखाद्याला जर मिळालं तर तुम्ही यू कॅन ब्लेम हिम फॉर हिज लक, राईट? व्हेरी ट्रू. आता विराजसचा विषय निघाला होता काही वेळापूर्वी. विराजस जेव्हा लहान होता तेव्हा तुझ्या करिअरच्या पीकला होतीस तू, आणि तू भरपूर काम करत होतीस. तू म्हणालीस 25 दिवस वगैरे तू घरात नसायचीस. आत्ता विराजस स्वतः काम करायला लागला आहे, खूप गोड काम करतोय तो, आणि तो आत्ता ही इज द मोस्ट सॉट आफ्टर हिरो मराठी सिरियल्सचा. कारण मी खूप ठिकाणी असं कॅप्शन बघितलं आहे की आत्ताच्या ह्या काळात विराजस कुलकर्णीसारखा, म्हणजे बऱ्याच वर्षानंतर विराजस कुलकर्णीसारखा सक्षम हिरो मराठी सिरियल्सना मिळाला आहे. सो जेव्हा लहानपणी त्याला तू पुरेशी मिळायची नाहीस, तेव्हाचा विराजस आणि आत्ताचा विराजस याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा कसा बदलला आहे? मला नाही वाटत त्याचा दृष्टिकोन बदलला आहे. एक तर रुचिरच्या शब्दात सांगायचं तर विराजसचं आणि मृणालचं जबरदस्त गॅटमॅट आहे. म्हणजे मी इतकी बाहेर असून सुद्धा आय कुड आमच्यातला बॉन्ड मी निर्माण करू शकले, तो टिकवून ठेवू शकले. आणि ह्याला कुठेतरी विराजस खूप जबाबदार आहे असं मला वाटतं. सुलेखा, मला असं वाटतं की तू पण त्याला खूप लहानपणी पाहिलेलं आहे. स्वावंतिकाच्या सेटवर कायम यायचा. मी त्याला माझ्या प्रत्येक सेटवर घेऊन गेले, आणि माझं हे ठाम म्हणणं आहे की जगातल्या प्रत्येक आईने आपल्या मुलांना आपण काय काम करतो हे दाखवायला नेलं पाहिजे. कारण मुलांना आई बाहेर असते आणि आईचं कौतुक होतं, या खेरीज या फील्डमध्ये बरंच काही आहे हे त्यांना समजलं पाहिजे. आणि नॉट ओनली ॲक्टिंग किंवा फक्त आपल्याच क्षेत्रात मनोरंजनाच्या असं नाही मी म्हणत. आई बँकेत काम करते म्हणजे काय करते, किंवा आई इंजिनियर आहे म्हणजे काय, किंवा आई IT असते म्हणजे काय. तर याचा कुठेही संकोच न बाळगता, आपल्याकडे खूप लपवायची एक पद्धत आहे. मुळात लग्नच लपवा, मग मुलं लपवा, मग ते शक्यतो त्याविषयी नाही बोललं तर बरं. पण मला असं बिलकुलच नाही वाटत. ही शुड नो व्हॉट आय डू. त्यामुळे मी तुला सांगितलं, सुरुवातच अशी झाली की ग्रेट मराठाच्या सेटवर त्याला बाळकडूच मिळालं, आणि मोठी व्हिजन होती. संजय खानच्या शूटिंगमध्ये 100 हत्ती या आजच्या शेड्यूलला आहेत, आणि ते सगळं शूट होतंय हे बघायला मिळणं इतक्या लहानपणी इज अ बिग थिंग. त्यामुळे त्याची व्हिजन एकतर पहिली गोष्ट मोठी झाली. दुसरी गोष्ट, आम्ही एक फार गमतीची गोष्ट करायचो. जेव्हा मी पुण्याच्या बाहेर असायची, 20 दिवस मी बाहेर असायची पुण्याच्या, आणि तेव्हा रोज रात्री आम्ही 1 ते 1.5 तास फोनवर बोलायचो. म्हणजे इट वॉज अ व्हेरी अनयुज्युअल थिंग. पण त्यांनी दिवसभरात काय केलं, मी दिवसभरात काय केलं, हे सगळं. आणि ह्याच्यात अभ्यास हा विषय फारसा नसायचा. कारण मी
असं माझा आणि रुचिरचा ठाम विश्वास आहे की जग समजणं हा सगळ्यात मोठा अभ्यास आहे. त्यामुळे मुलांना त्याची ओळख जितक्या पटकन होईल तितकी महत्त्वाची आहे असं आम्हाला दोघांना वाटतं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट क्वालिटी टाईम त्याला कसा देता येईल, म्हणजे फोनवर का होईना पण फुल फोकसनी मी त्याच्याशी बोलते. रुचिर त्याच्याबरोबर असायचा. अनेकदा फ्रायडे सॅटर्डे संडे तो मुंबईला यायचा. त्याच्यामुळे समहाऊ वी मॅनेज्ड. इट वॉज नॉट इझी बट समहाऊ वी मॅनेज्ड टू डू दॅट. त्याच्यावर वाचनाचे संस्कार झाले पाहिजेत किंवा त्याच्यात 3ही भाषा चांगल्या झाल्या पाहिजेत याच्यावर मी अत्यंत काटेकोरपणे वैयक्तिक लक्ष दिलं. मग मी नसताना हे कसं शक्य होतं, तर बाकी कसल्याही गोष्टींचं मी त्याला नॅगिंग केलं नाही, पण त्यांनी लिहिलं पाहिजे आणि 3 भाषांमध्ये रोज लिहिलं पाहिजे ह्याच्यावर आय वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट. की तुम्हाला एक पत्र लिहायचं 10 पानाचं 10 ओळींचं आणि तेच तू इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कर, तेच तू हिंदीत ट्रान्सलेट कर. आय बिलीव्ह आज तो हिंदी मराठी इंग्लिश 3ही भाषांमध्ये फ्लुएंट लिहितो. त्याने इतकी नाटकं लिहिली आहेत, त्याला इतकी अवॉर्ड्स मिळाले आहेत, त्या लेखनासाठी मिळाले आहेत, दिग्दर्शनासाठी मिळाले आहेत. त्याचं बीज हे इथे कुठेतरी असेल असं त्याला वाटतं. सो आई क्रिएटिव्ह असणं. आणि एक छोटा किस्सा सांगते. मुलांना शाळेमध्ये माय मदर हा दरवर्षी लिहायला लागणारा निबंध आहे. आणि एकदा विराजचा मला फोन आला की मला तुला टीचरनी बोलवलं आहे. तर मी म्हटलं अरे वा. एकतर रुचिर हा भयंकर गुंड प्रवृत्तीचा माणूस होता आधी आणि आय रिअली वॉन्टेड अ गुंड चाइल्ड बट विराजस इज ऑन मी, ही इज व्हेरी स्टेबल. आणि सो शाळेतनं बोलवलं ह्याचं मला भारी गंमत. तर मी गेले तर त्या म्हणाल्या की आय वॉन्ट यू टू रीड समथिंग. आणि विराजसनी माय मदरवर लिहिला होता. तर मी ते वाचलं आणि मला इतकी गंमत वाटली सुलेखा. त्यांनी लिहिलं होतं की माझी आई इथे नसते, माझी आई शूटिंगसाठी खूप दिवस बाहेर असते, त्यामुळे आमची म्हणजे अशी आमने-सामने भेट फार कधी कधीच घडते, पण ती रोज माझ्याशी खूप फोनवर बोलते आणि ती मला खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगते आणि ती मला कधीच नॅक करत नाही. आणि माझी आई मला फार आवडते. आणि त्याच्या खाली लिहिलं होतं बिकॉज शी इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मला त्या क्षणी लख उजेड पडला, केवळ माझ्यासाठी नाही तर सगळ्या आयांसाठी हा एक छोटासा संदेश आहे असं मला वाटतं. की आई इंटरेस्टिंग असेल तर ती मूल इंटरेस्टिंग घडवू शकेल आणि त्या मुलाचा तुमच्यामधला इंटरेस्ट कायम राहू शकेल. तर पेरेंट्स आजच्या पिढीचे हे खूप इंटरेस्टिंग असले पाहिजेत. त्यांनी स्वतःला मुलांच्या कुठेतरी थिंकिंग प्रोसेसशी कनेक्टेड ठेवलं पाहिजे. आणि तसं जर ठेवलं तर तुमचं बॉन्ड अगदी मस्त तयार होतो. त्यामुळे मला वाटत नाही आय मिस्ड आउट ऑन हिज चाइल्डहूड. हो, मी टिफिन नाही भरले, मला त्याचं पण वाईट वाटायचं. ती कसर मी नंतर भरून काढली. पण मी पेरेंट टीचर मीटिंगला नाही जाऊ शकले नेहमी. मी बरीच गॅदरिंग्स पण मला बुडवायला लागली बिकॉज माझं काम तेव्हा दुसऱ्या शहरात चालू असायचं. पण येस, आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड विथ माय सन आणि आय एम रिअली रिअली प्राऊड ऑफ हिम. तुझा प्रश्न होता की आता तो तुझ्याकडे कसं बघतो. आता मला वाटतं ही इज अ व्हेरी इंटरेस्टिंग चाइल्ड. कारण विस्लिंग वुड्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. जी माझी पॅशन आहे त्यातलं तंत्रशुद्ध शिक्षण हे त्याच्याकडे आहे. त्यामुळे वी कॅन डिस्कस सिनेमा, वी कॅन डिस्कस एनिथिंग अँड एव्हरीथिंग अंडर दिस सन. अँड नॉट ओनली मी, रुचिर, मी आणि विराजस आमचं एक असं मस्त त्रिकूट आहे की आम्ही सगळ्या विषयांवर एकमेकांशी बोलू शकतो. आपण खूप फॉर्च्युनेट फॅमिलीजमध्ये आहोत सुलेखा की आपल्या मुलांचा आपल्याशी खूप चांगला कनेक्ट आहे. ती मुलं गोड मुलं आहेत. आर्य काय, टिया काय किंवा विराजस काय. सो हा बॉन्ड असणं अत्यावश्यक आहे. आता विराजस म्हणतो की आईचा एक्सपिरियन्स या क्षेत्रातला मला खूप कामी येतो. पण मला उलटं वाटतं, मला वाटतं की आय हॅव अ लॉट टू लर्न फ्रॉम हिम. त्यामुळे आता रोल्सची अदलाबदल झाली आहे कदाचित असं आपण म्हणू शकतो. पण इरावती कर्वे यांची एक गोष्ट आहे, परिपूर्ती नावाची कथा आहे ती. आणि त्या कथेमध्ये इरावती कर्वे ऑल्सो बिलॉंग्स टू अ व्हेरी नोन फॅमिली, रेप्युटेड फॅमिली. त्याच्यात त्या म्हणतात की अरे, इरावती कर्व्यांना एक दिवस शाळेमध्ये बक्षीस समारंभाला बोलवलं आणि त्यांची ओळख करून देण्यात आली की या अमुक अमुक यांच्या
यांची मुलगी, अमुक अमुक यांची सून, अमुक अमुक यांची काय यांनी अमुक अमुक केलं आहे, मग डॉक्टरेट आहे आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि मग शेवटी ते म्हणाले की आणि आपल्या शाळेतल्या याची ती आई आहे. तो शी सेज की तेव्हा मला वाटलं की ही माझी आयुष्याची परिपूर्ती आहे. सो फायनली जेव्हा आपली मुलं आपले संस्कार घेऊन त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करतात तेव्हा यू फील की यू हॅव अचीव्ड समथिंग. आणि आता मला त्याचा खूप आनंद होतो. विराजस मुंबईला आल्यापासून मी ड्रास्टिकली टेलिव्हिजन बंद केला, विच वॉज व्हेरी बिग डिसिजन फॉर मी. कारण इतक्या जोरात चालू असलेला टेलिव्हिजन की विच इज अ ह्यूज पे पॅकेट, विच इज तुमची वर्ल्ड वाईड ओळख होते, ते एकदम असं बंद करून टाकणं हे खूप लोकांना खटकलं. माझ्या सगळे मित्रमैत्रिणी म्हणले का पण आय सेड आय वॉन्ट टू गिव्ह टाईम टू हिम. आता मला तो वेळ त्याच्यासाठी द्यायचा आहे. कारण त्याची 10वी नंतरची जी वर्ष आहेत ती वर्ष माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मग तेव्हापासून मी आय शट डाऊन माय TV थिंग आणि आय डिवोटेड माय टाईम टू फॉर माय सन अँड माय फॅमिली. पण अमुक एक वयानंतर मुलांना आपली गरज भासत नाही, कारण त्यांचं एक वेगळंच विश्व तयार होतं. असं तुला कधी वाटलं नाही? त्या विश्वात आपण असू तर तसं नाही होत. म्हणजे मी गमतीनी सांगते की विराजसनी ही पुस्तकं वाचलीच पाहिजेत. वी वर व्हेरी कीन ऑन दॅट. रुचिरनी त्याचं इंग्लिश वाचन हे प्रचंड वाढवलं. मी त्याचं मराठी कडे लक्ष दिलं, कारण मी एका साहित्यिक कुटुंबातली मुलगी आहे. त्यामुळे मराठीतलं काय त्यांनी वाचलं असलं पाहिजे याच्याबद्दल माझी ठाम मतं होती. आणि एका पॉईंटला त्यांनी मला असं विचारलं की आई तुला नाही का असं वाटत की हॅरी पॉटर वाचावं? तर मी म्हटलं अरे म्हणजे आहे क्रेज वगैरे सगळं ठीक आहे, तुला आहे की तोंडपाठ? तर तो म्हटला तू मला सांगतेस की ही 100 पुस्तकं मी वाचायला पाहिजेत, तर मी वाचलेली जी तुला माहिती नाहीत अशी पुस्तकं तुला नाही का वाचावीशी वाटत? आणि कसं असतं सुलेखा की आपण मुलांना शिकवायचं हे बरोबरच आहे, कारण आपण त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असतो, पण त्यांनीही आपल्याला शिकवलेलं आपण शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी तत्काळ हॅरी पॉटर वाचून काढला. सो वी कॅन शेअर अबाउट हॅरी पॉटर. मी स्टार वॉर्स बघितलं त्याच्यासाठी बघितलं. इट्स नॉट माय काइंड ऑफ फिल्म की मला आनंदाने मी बघेन, इंटरेस्ट वाटेल. सगळे मॅन्स मी बघितलेले आहे, बिकॉज त्यांचं जर त्यांच्याशी आपण त्यांच्या विषयांवर बोलू नाही शकलो तर त्यांना तुमच्यात काय इंटरेस्ट वाटेल? आणि हे सगळं सुरू होतं जेव्हा आपण म्हणतो की मुलांचा हात सोडायची वेळ झाली, पण तो हात सोडायची वेळ नसते. आपण त्यांच्या बरोबर राहिलो तर स्टील यू आर अ ग्रुप, राईट? सो म्हणून आम्ही अजूनही तो बॉन्ड टिकवून आहोत. म्हणून आज त्याला रोज शूटिंग आल्यावर रोज गप्पा मारल्याशिवाय बिलकुल झोप येत नाही. आणि ह्यालाच बॉन्ड म्हणतात शेवटी. म्हणजे त्याला तुमच्यात इंटरेस्ट वाटला पाहिजे, तुम्हाला त्याच्यातला इंटरेस्ट टिकवता आला पाहिजे. त्यामुळे हे होतं आहे नशिबाने, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यासाठी पालकांना आयुष्यभर प्रयत्न करावा लागतो. नाहीतर मुलांना असं वाटतं की जनरेशन गॅप आहे. सो ही जनरेशन गॅप पैदाच न होऊ देणं हे केवळ पालकांच्या हातात आहे. मृणाल, एवढं सुंदर तुझं करिअर, एवढं टॉपचं करिअर असून सुद्धा तू तुझं सासर अतिशय उत्तमरित्या सांभाळलंस, सगळ्या माणसांना जपलंस, सगळी नाती जपलीस तू. हे कसं जमवलंस? सुलेखा, ऑनेस्टली स्मिताताईसारख्या बाईचे संस्कार आहेत हे. ती कसं करायची हे सगळं मी हे नेहमी म्हणते. आणि दुसरी गोष्ट, आपणही एकमेकांवर खूप प्रभाव टाकत असतो. आपण एकमेकांचे आयुष्य बघत असतो आणि काय बरोबर असलं पाहिजे, आपण ज्यांना आदर्श मानतो आणि ती व्यक्तीसुद्धा आणखी काय चांगलं करू शकली असती हे सुद्धा हाही एक संस्कार असतो. स्मिताताईबद्दल मला खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. सगळ्यांनाच आहे, अख्ख्या महाराष्ट्राला आहे. पण तुझ्यावर तिने जी जबाबदारी टाकली त्याचं मला थोडं वाईट वाटायचं, कारण यू आर सच अ गुड ॲक्टर. म्हणजे अवंतिकामध्ये तू इतकं छान काम केलं होतंस. मला काही कळायचं नाही त्यावेळेस. व्हॉट एव्हर, बट यू हॅव इट. काय करत होते ते नाही कळायचं, मी खूप नवीन होते. तर म्हणजे मी तिला खूप वेळा विचारलं पण की सुलेखा का नाही काम करत, तर ती म्हणते अगं घरातले सगळेच कसे काम करणार. सो हाही एक संस्कार आहे. म्हणजे उद्या आज मी या
एजला आहे की आता विराजच मोठा होईल, मे बी ही विल मॅरी अन ॲक्टर. सो आय शुड नो वेन टू स्टॉप अँड वेन टू टेक अ बॅक सीट. ओके, सो हे नो ऑफेन्स. आणि हे मला खूप तेव्हा मनापासून वाटायचं, म्हणून आज मला हे व्यक्त होण्याची संधी मिळाली. सो वन हॅज टू ग्रो. म्हणजे फक्त वय वाढतं असं नाही, तुमची मॅच्युरिटी पण वाढायला पाहिजे आणि दुसऱ्याबद्दलचा विचार करण्याची वृत्ती पण वाढायला पाहिजे. नाही तर देर इज नो एंड. म्हणजे मी कितीही वर्ष हे करत राहू शकते, पण मला कुठेतरी थांबायचं होतं, तिथे मी थांबू शकले आणि मला त्याचं काही वाईट वाटत नाही, बिलकुल वाईट वाटत नाही. म्हणजे कधीतरी असं वाटतं की आय एम सेईंग नो टू अ फॅट चेक, किंवा त्या सिरियल्स आता मी नाही करत, किंवा मे बी आय कुड हॅव डन अ लिटल मोअर, पण देर इज नो एंड टू इट. जगामध्ये आणखीला अंत नाही, त्यामुळे कुठे थांबायचं ठरवायचं लागतं. ऑल्सो मला नेहमीच मला माझं वर्णन करायला सांगितलं तर मी असं म्हणेन की नॉट ओनली एन ॲक्टर. मला कधीच फक्त तेच करायचं नव्हतं. मला माझ्या सगळ्या छंदांना, माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा होता आणि मला जे जे करायला आवडतं ते सगळं करायचं. शेवटी वी हॅव वन लाईफ आणि त्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळं करायचं असतं. जेवढं शक्य आहे तेवढं तरी आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाचनाची खूप आवड आहे, खूप म्हणजे तेवढीच पॅशन आहे मला. आणि अनेक भाषांमधली पुस्तकं मी वाचते, ट्रान्सलेटेड पुष्कळ लिटरेचर वाचते, मी लिहिते, मी ट्रेकिंग करते, खूप आनंदाने ट्रेकिंग करते मी. नुकताच आम्ही आमचा फतेह शिकस्त नावाचा चित्रपट राजगडावर शूट केला. सो पीपल वर लाईक तर मी म्हटलं अरे मला सवय आहे, मी सतत जातच असते. म्हणजे सतत नाही तरी वर्षात एक 4-1 वेळेला तर मी जातेच जाते. हो अगं, मी खूपच ट्रेकिंग करायची. आता म्हणजे या प्रोफेशनमध्ये आल्यापासून ते कमी झालं, पण आता आय वॉन्ट टू गो बॅक टू दॅट. कारण निसर्ग आणि इतिहास याची सांगड घालणारा किल्ला हा एकच मुद्दा असू शकतो आणि हे दोन्ही इतकं जीन्समध्येच आहे की ते केल्याशिवाय काही शांत बसणंच शक्य नाही. मला जग फिरायला आवडतं, आम्हाला तिघांनाही आवडतं. आणि नुसतं फिरायला नाही तर त्या देशाचा इतिहास जाणून घ्यायला, तिथलं राजकारण जाणून घ्यायला, समाजकारण जाणून घ्यायला, म्हणजे एक प्रोजेक्ट असल्यासारखं जायचं त्या त्या देशामध्ये आणि तो समजून घ्यायचा देश. तर आपल्याला जग किती मोठं आहे कळतं. नाही तर आपलं जग आपल्या घरापुरतं, आपल्या अपार्टमेंटपुरतं आणि गल्लीपुरतं मर्यादित राहिलं ना तर मग मजा नाही आहे त्याच्यात. सो आपल्या आयुष्यात एक खूप छान गंमत आठवली म्हणून सांगते तुला. व्यंकटेश माडगुळकर मोठे लेखक आणि सुभाष अवचट आमचा मित्र, तर तो मोठा पेंटर, तर त्यांची मैत्री होती. आणि व्यंकटेश माडगुळकर शेवटी खूप आजारी होते आणि सुभाष त्यांना भेटायला जायचा. आणि खालनंच एक दिवस त्यांनी त्यांना हाक मारली की तात्या काय चाललंय तुमचं. तर ते बाहेर आले बाल्कनीत आणि म्हणाले की काय नाही, करमून घेतोय गड्या. सो करमून घेणं ही एक अप्रतिम कॉन्सेप्ट आहे आणि आपल्याला हवं तसं करमून घेतलं पाहिजे. केवळ आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून रोज उठून आपण जायचं आणि तेच शूट करायचं किंवा तेच काम करत बसायचं, ह्याच्यापेक्षा आयुष्यात करमून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी पण करमून घेते. मला ते इतकं आवडलं की आपल्याला जे जे आवडतं ते आपल्याला करायला वेळ मिळाला पाहिजे, तो काढला पाहिजे आणि ते कन्सिस्टंटली करत राहायला पाहिजे. दॅट गिव्ज यू अ ह्यूज सॅटिस्फॅक्शन इन लाईफ. ट्रू. आय ऑल्सो पेंट. ओ रिअली? आणि मला त्यातले वेगवेगळे प्रकार करायला आवडतात. पेंट म्हणजे ऑइल ऑन कॅनव्हास? या, नॉट ऑइल, ॲक्रेलिक. ओके, नाईस. सो मजा आहे ना ती पण एक. मृणाल, स्त्री कलाकारांच्या कुटुंबाबद्दल जास्त बोललं जातं, पुरुष कलाकाराच्या कुटुंबाबद्दल तेवढं बोललं जात नाही. तेच बोलत नाहीत बहुतेक. नाही, इतर लोक जास्ती बोलतात, त्यांना जास्ती इंटरेस्ट असतो. हे कितपत खरं किंवा खोटं आहे? हे खरं आहे, नक्कीच. रुचिर गमतीने म्हणतो ना की ॲक्ट्रेसचा नवरा होणं बिलकुल सोपं नाही आहे. त्याची वेगळी प्रेशर्स असतात, पण तुम्ही त्याच्याशी डील करू शकता. फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत गॉसिप झालं नाही, कारण इथे लिहिलंय की नाही मी खूप शिष्ट आहे. दॅट वर्क फॉर मी. आणि दुसरी गोष्ट, माझा फोकस इतका क्लिअर होता करिअर साठीचा. थोडंसं वेळेच्या आधीच मी दिग्दर्शन सुरू केलं. मी संपादिका होती अनेक मासिकांची, त्यामुळे मी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते की माझ्या बाबतीत असं काही
माझ्या माहितीत नाही आहे बोललं गेलेलं, असेल तर ते त्यांच्यापाशी. पण बॉन्ड परत एकदा मी सांगते की हा बॉन्ड जर स्ट्रॉंग असेल तर हे प्रॉब्लेम्स आयुष्यामध्ये येत नाहीत. कुटुंबाला नक्कीच अवघड जातं, कारण घरातली बाईच नसणं इज अ टफ थिंग. पण त्याच्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात की त्यांचं शिस्त, घराची शिस्त, माणसांच्या सुविधा, त्याची शिस्त ही तुम्ही लावून द्यायची असते. आणि घर तिघांचंही आहे, सगळ्यांचं आहे, हे कुठेतरी त्यांच्याही मनामध्ये ठसवायला लागतं. नाहीतर मग हे पण आईनी करायचं, ते पण आईनी करायचं, करिअर पण करायची आणि घर पण सगळं बघायचं, सणवार पण करायचे. तर हे कुठेतरी कौटुंबिक डिसिजन्स असतात. हे जसं माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं किंवा सासऱ्यांनी मला सांगितलं की काम हा देव असतो, त्यामुळे तू काम करतेस म्हणजे देवाचंच करतेस. तर तू नाही आलीस तरी काही मुद्दा नाही, गणपती बसवायला आलंच पाहिजे असं काही नाही आहे. गणपती अजिबात म्हणणार नाही की तू उत्तम काम करतेस ते सोड आणि इथे आणि माझं कर तरच मी तुला आशीर्वाद देईन. सो असं घर असणं, असे त्यांचे विचार असणं, दॅट ऑल्सो हेल्प्स. आणि त्यासाठी कुठेतरी तुम्हीही आग्रही राहायला लागतं. म्हणजे अनेकदा वाढदिवसाच्या वेळेला असं होतं की नवऱ्याचा वाढदिवस आणि तू नाहीस. विशेषतः मित्रमंडळींना हे समजून घ्यायला थोडं अवघड जातं की अरे असं कसं, म्हणजे नसतेच ती. तर जेव्हा असते तेव्हा व्हॉट वी डू. नाही, आणि ते ती नसते मग त्यांचं बरं आहे की नाही हे सुद्धा खूप वेळा होतं. आणि पुणे मुंबई असल्यावर तर ओ माय गॉड. पण यू हॅव टू डील विथ इट. सो प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात, तोटे असतात. आणि माझ्या नशिबाने रुचिरसारखा उत्तम पार्टनर मला मिळाला की जो वकील आहे, जो माझाही वकील आहे, तो ही कुड टॅकल विथ ऑल दॅट. आणि तो मला गमतीने नेहमी असं म्हणतो की म्हणाल असल्या गोष्टींकडे फालतू लक्ष देत जाऊ नकोस, बिकॉज ही नोज मी. आम्ही जन्मलो नाही होत एकत्र, एवढंच आहे. सो ही नोज मी इन अँड आउट. आणि कुठेतरी त्याला सुद्धा तो फ्रीडम मिळतो आणि तोही आवडतो असं मला वाटतं की 24/7 नवरा बायकोनी एकत्र राहणं आणि तुम्हाला एकमेकांना शेअर करण्यासाठीच काही नाही अशी परिस्थिती इज अ बॅड परिस्थिती, राईट. हे मला वाटतं अंबरचंही होत असेल. 2 वेगळे प्रोफेशन्स असले की किती गप्पा मारता येतात. सो ती गंमत आमच्यात अजून कायम आहे. अजून मला असं वाटतं की आज आता रुचिर इकडे आहे आणि आज मला सुट्टी येतं, आय हॅव टू टेल हिम सो मेनी थिंग्स, किंवा वाईज वर्सा. सो दिस इज वर्कड फॉर अस. आणि आम्ही त्याच्यावर काम करून म्हणजे काम करायला लागतं एनी रिलेशनशिप. मी नेहमी म्हणते की कोणतंही नातं झाडासारखं असतं, थोडं किडलं तर तुम्हाला काढायला लागतं, थोडं कीटकनाशक मारायला लागतं, खत घालायला लागतं, पाणी घालायला लागतं. सो हे काम करत करत आपण वी ग्रो विथ इच अदर. सो तू उत्तम करिअर केलंस, करतीयस, नातेसंबंध जपतेस, एक उत्तम आई आहेस, आणि आता त्याच्याच बरोबर तू कॅन्सर पेशंटसाठी सुद्धा काम करतेस. हे कधीपासून करायला लागलीस आणि हे करावं असं कसं सुचलं तुला? माझ्या बाबांना कॅन्सर झाला. मग किती गमतीची गोष्ट असते ना, मी जेव्हा असं सांगते तेव्हा लोक म्हणतात हे कशाला सांगायचं. तर मला असं वाटतं हे सांगितलं पाहिजे. जे सोशल इश्यूज आहेत आपल्या आसपासचे, त्यांना आपण थेटपणे भेटलं पाहिजे कुठेतरी. बाबांना कॅन्सर झाला तेव्हा आधी मी घाबरले, अर्थातच घाबरले. असं आपल्या माणसाला होऊ नये असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला काही माहीतच नाही आहे. आणि त्याच वेळेला योगायोगानं आय वॉज ब्रँडिंग अ कंपनी कॉल्ड दातार कॅन्सर जेनेटिक्स. आणि ते ब्रँडिंग मी जेव्हा सुरू केलं तर ब्रँडिंग होतं माझ्यासाठी, ते काम होतं. पण बाबांना कॅन्सर झाल्यावर आय जेन्युनली गॉट इन्वॉल्वड इन व्हॉट दे डू. तर कॅन्सर हा असा रोग आहे ज्याच्याबद्दल जनमानसात प्रचंड भीती आहे. आणि अशा वेळेला बायकांसाठी काम करावं असं मला वाटलं. कारण आपण बायका करिअरच्या नादात किंवा संकोच म्हणून किंवा आता कुठे काहीतरी खेकटं असं म्हणून आपल्या तब्येतीकडे बिलकुल लक्ष देत नाही असं मला नेहमी वाटतं. मग तो सेल्फ चेकअप असेल, मग त्या साध्या ब्लड टेस्ट असतील, त्याला तर काही लागत नाही. यू जस्ट हॅव टू कॉल समबडी आणि माणूस येतो आणि तुमचं ब्लड घेऊन जातो आणि काय वरखाली असेल दॅट यू कॅन मॅनेज. पण सगळ्यात ऑप्शनचा पेपर हा असतो बायकांच्या बाबतीमध्ये की त्या स्वतःची तब्येत जपत नाहीत. आणि दुसरी गोष्ट टेस्ट बिलकुल करत नाही, डॉक्टरकडे जायला त्यांना बिलकुल आवडत नाही. आणि तो सगळ्यात
ऑप्शनचा त्यांचा मुद्दा असतो. इतरांचं करता करता स्वतःकडे दुर्लक्ष हां, आणि का करतात याला काहीही व्हॅलिड रिझन नाही आहे खरं तर. तर मला असं वाटलं की कॅन्सरसाठी मी हे आवाहन लोकांना करायला पाहिजे, कॅम्प्स घेतले पाहिजेत. आणि स्त्रियांनी फर्स्ट स्टेज ऑफ कॅन्सरला जर कॅन्सर लक्षात आला तर तो खूप कंट्रोल करता येतो इझिली आणि यू कॅन हॅव अ गुड लाईफ. कारण घरामध्ये एक माणूस जर सिरियस आजार त्याला काही झाला तर संपूर्ण घर वाट लागते त्याची. तू तर ते अगदी जवळून पाहिलेलं मला आहेस. आठवतंय ज्या क्षणी कसं असतं ना मृणाल, जेव्हा आपण ऐकतो एखादी न्यूज आपल्याला येते की अरे बिल्डिंगमध्ये या अमुक अमुक बाईला कॅन्सर आहे, तेव्हा आपली रिॲक्शन असते आई गं खरंच बिचारी, आणि आपण आपल्या कामाला लागतो. हो, पण खरंच आहे. जेव्हा कॅन्सर आपल्या घरात येतो ना तेव्हा घर अख्खं जे हादरतं ते मी बघितलेलं आहे. आणि ते परत कधीच पहिल्यासारखं होत नाही. म्हणजे आपली लाईफ चेंज होते ॲब्सोल्युटली. अगदी. तर हीच तळमळ त्याच्या मागे आहे की तिथपर्यंत जाऊ नका. मग ती थर्ड स्टेजला आलं, फोर्थ स्टेजला आलं की यू जस्ट कांट कम बॅक. पण तुम्हाला जर पहिल्याच स्टेजला लक्षात आला तर इट इज क्युरेबल. दुसरी गोष्ट, ज्या लोकांच्या घरामध्ये कॅन्सर आहे, जसं माझ्या वडिलांच्या मी आता त्यांना कॅन्सर आहे, सो माझ्या घरात कॅन्सर आहे, त्या लोकांसाठी आता टेस्ट उपलब्ध आहेत की तुम्हाला जेनेटिक पॉसिबिलिटी कॅन्सरची आहे का. तर हे तर किती साधी गोष्ट आहे. फक्त थोडं धैर्याने तुम्हाला तोंड द्यायला पाहिजे त्याला की तुमच्या घरात तुमच्या आईला असेल, वडिलांना असेल, मावशीला असेल, काकांना असेल, कुणालाही जर घरामध्ये कॅन्सर असेल किंवा कधी कधी एकापेक्षा जास्त माणसांना असतो, तर तुम्ही एक टेस्ट करून त्याला ते समजून घेऊ शकता की तुमच्यामध्ये ते जीन्स आलेले आहेत किंवा नाही, किंवा या क्षणी तुमच्यामध्ये कॅन्सर ग्रोथ होतोय का नाही. एक गमतीची गोष्ट, हे मलाही माहिती नव्हतं आणि बऱ्याच लोकांना माहिती नसतं की सगळ्यांच्या शरीरात कॅन्सरच्या सेल्स असतात. त्याची अनियंत्रित ग्रोथ वाढ सुरू झाली की कॅन्सर झाला असं आपण म्हणतो. तर ते तुम्ही कधीही टेस्ट करू शकता. आपण एक साधी साडी घ्यायची म्हटलं तरी त्याच्यावर आपण अनेक हजार खर्च करतो. एक ट्रिप करायची म्हटलं तर लाखांमध्ये खर्च करतो. तर एक वार्षिक टेस्ट करून घ्यायला काहीच हरकत नाही ज्यांच्या घरामध्ये कॅन्सर आहे. मला हे खूप अडाणीपणाचं लक्षण वाटलं माझंच की मला हे माहिती नाही आहे. मी डबल ग्रॅज्युएट आहे, माझ्या घरातले सगळे उच्च शिक्षित आहेत आणि तरीसुद्धा आम्हाला कॅन्सरविषयी काहीही माहिती नव्हतं. सगळ्या रोगांविषयी आपल्याला माहिती नसते. जे रोग असे आहेत की जे तुम्ही टेस्ट करून त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती होऊ शकते आणि ते तुम्ही नियंत्रित करू शकता, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस आणण्यासाठीचे हे माझे प्रयत्न आहेत. आणि मला वाटतं की कुठेतरी जी लोकप्रियता आहे किंवा तुमचा फेस एक नोन फेस असतो, तर कधी कधी नोन फेसनी सांगितलं की ते जरा जास्ती लक्ष जातं त्याच्याकडे, तर त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. कारण कलाकारांना तसं कामापेक्षा कौतुक जास्ती मिळतं असं मला वाटतं की तुम्ही जे कर्तृत्व असतं त्याच्यापेक्षा खूपच तुमचे लाड होतात, प्रेम मिळतं तुम्हाला. तर त्याचा कुठेतरी आपण कोणत्या तरी मार्गाने समाजाचं ऋण हे फेडता आपल्याला आलं पाहिजे. आणि जो आपला फोकस असा असतो तो कुठेतरी आता असा झाला पाहिजे असं मला खूप जेन्युइनली वाटलं. त्यामुळे मी माझा एक प्लॅटफॉर्म सुरू केला आणि त्यातून आम्ही कॅन कनेक्ट या नावाने अवेअरनेस कॅम्प्स घेतो. ओके. सो तसं म्हटलं तर हे काम काही ओ माय गॉड काम काहीच नाही आहे, पण जे मला कळलं आहे ते मला लोकांपर्यंत नक्की पोचायचं आहे. सेल्फ टेस्ट करणं स्त्रियांनी हे तर घरच्या घरी करण्यासारखी गोष्ट आहे. कित्येक स्त्रिया, ब्रेस्ट कॅन्सरचं जर उदाहरण घेतलं, कित्येक स्त्रिया एवढ्या गाठी होईपर्यंत डॉक्टरकडे जात नाहीत आणि मग ती फोर्थ स्टेज असते, म्हणजे क्युअर होऊ शकत नाही अशा स्टेजपर्यंत लोकांनी जाऊ नये याच्यासाठीचा अवेअरनेस. मला सुलेखा आज खूप मस्त वाटतंय. एक तर आपण एकमेकांना पाहिलंय खूप वर्ष आणि ओळखतो आपण एकमेकांना, आपण एकमेकांच्या कुटुंबांना ओळखतो आणि वी ऑलमोस्ट ग्रीव टुगेदर, राईट, इन सेम फील्ड. मला कुठेही असं वाटलं नाही की ओ मुलाखत आणि आय रिअली एन्जॉय टॉकिंग टू यू. आपल्या फील्डमध्ये मैत्री होणं खूप अवघड असतं, त्यातून आपण व्यस्त असतो, त्याच्यामुळे खरं वेळही नसतो. जे पूर्वीच्या मैत्री आपली ज्यांच्याशी असते तीच टिकून राहते. बट मला एक खूप छान गेट अवे मिळाला असं मला वाटलं. दुसरी गोष्ट, मला माणूस म्हणून या टप्प्यावर आता असं वाटतं की हे जे सगळं आपण बोललो आणि तुझं पण माझ्याबद्दलचं जे परसेप्शन आहे किंवा माझं तुझ्याबद्दलचं आहे, आपण एका वाटेवर आहोत. अगं आपल्या वाटेवर आहोत आणि आपल्या वाटेवर आपल्याला पुढे जायचं आहे.
किंवा थांबायचं आहे किंवा क्षणभर थांबायचं आहे आणि वी हॅव टू मूव्ह ऑन. सो मला हे जमलं आहे किंवा मला हे येतं आहे, मला हे साध्य झालं असं कदाचित बोलण्यात येऊ शकतं. माझ्याही आलं असेल कदाचित, तर मला असं काही म्हणायचं नाही आहे. मी आई म्हणून अजून वाट चालते आहे, अजून खूप टप्पे यायचे आहेत. बायको म्हणूनही चालते, सून म्हणूनही चालते आणि या सगळ्यातून एक माणूस म्हणून जास्तीत जास्त ग्रो होणं आणि समृद्ध होणं हे माझं इंटेन्शन आहे आणि कायम राहील. कारण आपल्याला काहीच वर घेऊन जायचं नाही. सो एक चांगला माणूस असणं आणि मी नेहमी असं म्हणते की मी 2च गोष्टींना मानते, माझ्या माणसांचं मत आणि माझा कॉन्शन्स. जो माझा कॉन्शन्स मी कायम जपला, आय वॉज ऑलवेज ऑन माय टर्म्स. असं म्हटलं जातं या इंडस्ट्रीमध्ये की इट्स अ मेल ड्रिवन इंडस्ट्री. मी अनेक को ॲक्ट्रेसेसना बघते की कुठेतरी दबतं नमतं घेऊन असं वागण्याची प्रवृत्ती असते. तसं वागवलं जातं स्त्रीला. पण माझा ह्याच्यावर खूप ठाम मुद्दे आहेत माझे. मी कुणालाही मला असं वागवू देत नाही. प्रत्येक स्त्रीनी स्वतःचा रिस्पेक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा मानला पाहिजे. आपल्याला आता कोणत्याही क्षेत्रात काम करायला मनाई नाही आहे. अगदी मला वाटत नाही असं कोणतंही क्षेत्र आता उरलं आहे की जिथे स्त्रिया काम करत नाहीत, त्यांना प्रोत्साहन मिळत नाही किंवा त्यांना वाव मिळत नाही. अगदी मिलिटरीपासून, एअरफोर्सपासून नासामध्ये सुद्धा बायका काम करतात आणि आपला ठसा उमटवतात. तर फक्त याला मात्र आपल्याला अजूनही थोडंसं तोंड द्यायला लागतं आणि कदाचित अजून थोडं द्यायला लागणार आहे तोंड. पण इफ यू वॉन्ट टू मेक युअर मार्क, मला असं वाटतं पहिल्यांदा तुम्ही आपल्या मनात स्त्री पुरुष समानता असली तरी समोरच्याच्या मनात असतेच असं नाही. त्याला त्याची जाणीव करून देणं हे मात्र आपलं कर्तव्य आहे. मी गमतीने नेहमी असं म्हणते की नोबडी कॅन टेक यू फॉर अ राईड अनलेस अँड अंटिल यू वॉन्ट टू गो फॉर अ राईड. त्यामुळे याचा गैरफायदा न घेता हे सतत डोक्यामध्ये क्लिअर ठेवलं पाहिजे आणि ड्रीम बिग आणि जे जे करायचं आहे आयुष्यामध्ये ते सगळं साध्य करायला तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम, खूप लक. मी स्वतःच्या बाबतीत जरी म्हटलं टू गुड टू बी ट्रू, तरी माझ्या आयुष्यात सुद्धा मला काही गोष्टींना तोंड द्यावं लागलं आहे, विरोध करावा लागला आहे. विशेषतः जेव्हा मी दिग्दर्शिका बनले तेव्हा अजूनही स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी, विशेषतः हाताखालचे जे पुरुष असतात त्यांची, ही तशीच असते किंवा को ॲक्टर्सची सुद्धा असते की अच्छा ही आता डिरेक्ट करणार आम्हाला. पण एकदा ते पहिलं इनिबिशन गेलं की त्याच्यानंतर पीपल स्टार्ट लुकिंग एट यू ॲज ॲन आर्टिस्ट, ॲज अ डिरेक्टर. आणि त्यांना समजतं, तुम्हाला जेव्हा तुमचं काम येत असतं ना आणि जेव्हा तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहिती असतं, तेव्हा त्यांना समजतं आपल्याशी कसं वागायचं. तर ही द्यावी लागली जाणीव कोणाला करून तर अवश्य करून द्या. आपल्या स्त्रीत्वाचा गैरफायदा घेऊ नका. पण स्त्री होणं हे एक खूप मोठा ॲसेट आहे. स्त्री असणं, तुम्हाला अनेक गोष्टी एकाच वेळेला करता येतात, हा फार मोठा ॲसेट आहे. आणि करोनाच्या काळात मला वाटतं हे जास्ती सिद्ध झालं आहे की स्त्रिया जास्त धैर्यवान असतात, मार्ग काढू शकतात, त्यांच्यात काम करण्याची प्रचंड कपॅसिटी असते. आणि पुरुषांची सगळी कामं स्त्रिया करू शकतात, पण पुरुष स्त्रियांची सगळी कामं करू शकत नाहीत, हे आपण समजून घेऊया आणि स्मार्ट विमेन बनूया. आज तुझ्याबरोबर दिल के करीबमध्ये गप्पा मारून खरंच खूप बरं वाटलं आणि खरंच दिल से गप्पा झाल्या. तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं मला सुद्धा, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा. आणि थँक्यू व्हेरी मच तू आमच्याकडे आलीस. खरं तर गंमत म्हणजे मृणाल कुलकर्णी आपल्या शोवरती येईल का नाही मला खरंच वाटत नव्हतं. कम ऑन सुलेखा, अवंतिकाला खूप वर्ष झाली आहेत. आय नो, वी हॅव बीन फ्रेंड्स. I know, but for me, you are at a very different level, Mrinal. And you will always be there. That is very kind of you. पण आता आपण समान लेवलवर येऊन गप्पा मारूया आणि जरा धमाल करूया. सो आपण बोलत होतो द मृणाल कुलकर्णी बरोबर. खूप छान धमाल गप्पा झाल्या, खूप काही शिकायला सुद्धा मिळालं मला सुद्धा, तुम्हाला सुद्धा. आम्ही आणखीन थोड्या गप्पा मारणार आहोत, बट यू स्टे ट्यून टू दिल के करीब. Thank you so much. My pleasure, always.